बोलू माझ्या लेग वर्कआउटबद्दल. आणि ज्यांना प्रश्न असतो की लेग डेच्या दिवशी कोणता वर्कआउट करू, तर त्यासाठी हा प्लॅन आहे बघा. तर यामध्ये पहिली एक्सरसाइज आहे आपली स्मिथ मशीन स्क्वॉट. 3 वर्किंग सेट आणि 1 वॉर्मअप सेट. तुम्ही हा बार्बल स्क्वॉट्स पण मारू शकता, पण मी थोडा स्मिथ मशीनकडे जातो कारण मला तो इझी पडतो मारायला आणि जरा सपोर्ट पण मिळतो. आता स्मिथ मशीन स्क्वॉट्स मारताना बघा, पहिले तर आपल्या शोल्डरच्या लेवलला हे रॉड आले पाहिजे. तुमचे नीज आणि हिप हे सोबत खाली गेले पाहिजे असं, आणि सिमिलर पोझिशनच्या थोडा खाली ठेवून वरती. ही झाली आपली पहिली एक्सरसाइज. आता जाऊ आपण दुसरी एक्सरसाइजकडे. आणि दुसरी एक्सरसाइज आहे आपली लेग प्रेस. आणि या एक्सरसाइजचे पण आपल्याला 3 सेट वर्किंग सेट आणि 1 सेट वॉर्मअप सेट करायचा आहे. पहिले तर आपली सीट आहे ना, ती आपल्याला कम्फर्टेबल अशी करा. आता ही एक्सरसाइज करताना आपले जे पायाचे तलवे आहेत ते सिमिलर पोझिशनमध्ये आले पाहिजे. नाही जास्त वाईड, नाही जास्त नॅरो, एकदम सिमिलरमध्ये. हे बघा, अशी तुमची लेवल आली पाहिजे. डोका आहे तो आपला सीटला असा उचलून, आपले नीज आहेत ते असे बाहेर आलं पाहिजे. हे बघा असे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले नीज आहेत ना ते पूर्णपणे आपल्याला लॉक नाही करायचे, थोडासा बेंड ठेवायचे. तर आर कसा बनवायचा थोडासा. आणि आपली जी शीट आहे ती अशी ह्याला टेकले पाहिजे. आणि जा, जेणेकरून आपली ही शीट टेकली पाहिजे, अशी वर नाही आली पाहिजे. जर वर आली तर आपल्या लोअर बॅकवर प्रेशर येईल. झाली आपली दुसरी एक्सरसाइज लेग प्रेस. आता आपण तिसरी एक्सरसाइज करू. आता ही एक्सरसाइज करताना बघा, असा पोल स्क्वेअर शेपमध्ये किंवा आपली प्लेट असली तरी चालेल, ती अशी समोर ठेवायची आहे. त्याच्यानंतर असे आपले पाय ठेवून डेडलिफ्ट परफॉर्म करतो तसं फक्त पूर्ण असं वरती नाही घ्यायचं. असं आलं तर आपल्या लोअर बॅकला प्रेशर येईल. बघा, फक्त इतकाच, जेणेकरून आपल्या हॅमस्ट्रिंगवर प्रेशर आला पाहिजे. आणि पूर्ण जा. पुन्हा आपण हॅमस्ट्रिंगसाठी एक्सरसाइज करू, सीटेड हॅमस्ट्रिंग कर्ल. बहुतेक जिममध्ये ही मशीन नसते, पण जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. नसली तर लाईव्ह हॅमस्ट्रिंग कर्ल पण करू शकता. आता ही एक्सरसाइज करताना आपल्याला सीट बार कशी करायची आहे, जेणेकरून आपल्या इथे ही सीट आली पाहिजे कापच्या खाली, जेणेकरून तुम्ही असा कम्फर्टेबली प्रेशर घेऊ शकता. आता आपण मारू आपल्या क्वाडसाठी लेग एक्सटेन्शन मशीन. ही माझी सर्वात फेवरेट एक्सरसाइज आहे. आता माझी फेवरेट का ते तुम्हाला सांगतो. बघा, पहिले तर आपण लेग प्रेस किंवा स्क्वॉट मारताना काय होतो, प्रेशर आहे तो आपल्या क्वाडला पण येतो, हॅमस्ट्रिंगला पण येतो, ग्लूट्सला पण येतो. पण याचा मेन उद्दिष्ट काय आहे की आपल्या ते क्वाडलाच प्रेशर करतो. मसल आहे आपल्याला ती सेपरेट करतो. दाखवतो तुम्हाला. बघा, याच्यात दिसेल. हे बघा, पूर्ण प्रेशर आहे तो आपल्या पूर्ण स्क्वॉटवर. वरती स्लोली प्रेशर घे, खाली, अप, डाऊन. आणि मला कटिंग फेजमध्ये खूप मदत केलेली आहे. आणि आता आपण ट्रेन करू आपले काफ मसल. हे जास्त कोण ट्रेन करत नाही, पण याची पण गरज आहे. तसे माझं पण थोडे वीकच आहेत. याच्या करू आपण 2 एक्सरसाइज, एक स्मिथ मशीनवर आणि एक त्याच्यासाठी मशीन आहे. आता ही एक्सरसाइज परफॉर्म करताना हे बघा, मी एक बेंच घेतलाय, तो पूर्ण मी सेट करून घेतो याच्या खाली. आणि आपली जी रॉड आहे स्मिथ मशीनवर, ती आपल्या शोल्डरच्या लेवलला अशी घ्यायची आहे, कारण जेणेकरून आपल्याला ती उचलताना अशी सोपी जाईल. आपले जे तलवे आहेत ते आणि स्ट्रेच वर येताना स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज. याचं पण आपल्याला करायचे आहे. आणि दुसरी एक्सरसाइज करू आता आपण. आणि ही शेवटची आपली एक्सरसाइज सीटेड काफ मशीन.
एकदम सिंपल मशीन आहे, फक्त बसायचं आहे आपल्या कॉर्डवर अशी ही घ्यायची आहे आणि सिंपल अप डाऊन अप डाऊन, काय जास्त काय गरजच नाही. अप डाऊन म्हणजे काय जास्त याच्यात रॉकेट सायन्स लावायची गरजच नाही. अप डाऊन बघा मस्त प्रेशर येतो इथे. आणि अशा प्रकारे आपला आजचा लेगचा वर्कआउट संपला. तुम्ही लेग बघू शकता एकदा, मी पंप दाखवतो. मस्त चांगला असा पंप आलाय कापचा पण. तर हा होता माझा आजचा लेगचा वर्कआउट. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझी ही पहिली व्हिडिओ आहे आणि अशी तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन येतच राहतील.